पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलीस पथकाने घरफोडी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या असून या टोळीच्या ताब्यातून 25,32,000 रुपये किमतीचे 35 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळापासून लोणावळापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे आजूबाजूचे शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी कार याच्या आधारे घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत। यशोदास राठोड, रितेश राठोड, आकाश मैनावत आणि ऋतिक मैनावत अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीची नावे आहेत। त्याच्यामध्ये शिरगावला घरफोडी झाली होती, त्याच्यामुळे जवळपास 36.5 तोळे सोनं आणि 1 किलो चांदी गेली होती, 1-1.5 किलो। तर त्याच्यामध्ये 5 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी जी आहे ते 35.6 तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। त्याची किंमत जवळपास 25,32,000 आहे। जी आमच्या आता 1 तोळा सोनं शिल्लक आणि चांदी शिल्लक आहे, त्याच्यामधला एक आरोपी आम्हाला पाहिजे, तो ताब्यात आला की 100% रिकव्हरी। सर यात 5 आरोपी आहेत का ऑफेंडर म्हणजे हॅबिच्युअल ऑफेंडर नाही, याच्यामध्ये काही एका आरोपीवर फक्त दारूचे गुन्हे आहेत, बाकी नाही गुन्हे। सर राठोड वगैरे कुठलं म्हणजे हे तिथलेच राहणारे आहेत, जवळपास 1-1.5 किलोमीटरवर राहतात, मावळ मधलेच राहणार आहेत। नातेवाईक एकमेकांचे नातेवाईक पण आहेत ते